रामटेक परिसरामध्ये वाढत्या अनैतिक देह व्यापाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत एका लॉजवर छापा टाकलाय। या कारवाईतून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून अनैतिक व्यापार चालवणाऱ्या 3 आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे। दिनांक 15 फरवरी 2025 रोजी रामटेक पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की RS लॉज मौदा टी पॉइंट नगरधन रोड रामटेक येथे काही हॉटेल चालक आणि मालक हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचं आमिष दाखवून जबरदस्तीने देह व्यापार करण्यास प्रवृत्त करत आहे। पोलिसांनी तात्काळ योजना आखून छापा टाकला असता कृष्णा घनश्याम वरटी राहणार चारगाव तालुका रामटेक हॉटेल चालक राकेश केशव साखरे राहणार चारगाव तालुका रामटेक हॉटेल मालक आणि स्वप्नील राजकुमार इंगोले राहणार आझादवाड झेंडा चौक रामटेक हॉटेल मदतनीस हे तिघेही अनैतिक देह व्यापार चालवत असल्याचं स्पष्ट झालंय। पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाड टाकत कलम 3, 4, 5 आणि 7 अन्वये स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार अधिनियम 1956 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। या छाप्यातून एका पीडित महिलेला सोडवण्यात आले असून 44,900 रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आलाय। रामटेक मध्ये गुन्हेगारी वाढतंय, प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का? विशेष म्हणजे फक्त 3 ते 4 दिवसापूर्वीच याच परिसरातील एका कॅफेमध्ये बलात्कार झाल्याची घटना देखील घडली होती। त्यानंतर आता या लॉजवरही अनैतिक देह व्यापार चालवल्याचं उघडकीस आलंय। त्यामुळे या भागात अशा प्रकारचे गुन्हे वाढत चालले असून पोलिसांनी अजून कठोर पावले उचलण्याची गरज आहे। रामटेक परिसरामध्ये किड्स कॉलेज आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय सारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था असूनही अशा गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय। स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी कठोर कारवाई करत या अनैतिक धंद्यांना कायमचा आळा घालावा अशी नागरिकांची मागणी आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयात ठोस पुरावे सादर करण्यात येणार आहे आणि या परिसरातील अन्य हॉटेल आणि लॉज याचीही चौकशी करण्यात येणार असून आणखीन कोणी या रॅकेटमध्ये सामील आहे का याचा तपास सुरू आहे। अनैतिक वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी, अन्यथा रामटेक सारख्या ऐतिहासिक आणि शैक्षणिक नगरीची ओळख गुन्हेगारीच्या छायेत हरवेलच अशी चिंता स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।